रात्री 12 पर्यंत सुरू असलेला हाय व्होल्टेज ड्रामा अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर. मंडळी, पुणे महानगरपालिकेची 2026 ची निवडणूक अनेक कारणांनी आठवणीत राहील. त्यातली सगळ्यात चुरशीची लढाई म्हणजे बाणेरपट्ट्यातील प्रभाग क्रमांक 9 मधली बालवडकर कुटुंबाची भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढाई. या निवडणुकीमध्ये झालेला थरार हा एखाद्या पिक्चरच्या स्टोरीलाही मागे टाकणारा होता. ऐन वेळेला तिकीट कापलं गेल्यामुळे अमोल बालवडकरांनी भाजपला शह दिला आणि राष्ट्रवादीमध्ये रातोरात प्रवेश केला. आणि निष्ठावंत असलेल्या त्यांच्या जुन्या पक्षाच्या भाजपला या निवडणुकीत हादरवून ठेवणारं खिंडार पाडलं. त्यातच हा त्यांचा रोमांचक विजय ऐतिहासिक ठरला. ही अमोल बालवडकरांची लढाई फक्त चुरशीची नसून अस्तित्वाची झाली होती, हे चित्र आपल्याला स्पष्ट दिसत होतं. म्हणूनच अमोल बालवडकरांनी भाजपकडून विजय कसा खेचून आणला. रात्री 12 वाजेपर्यंत चाललेली ती अटीतटीची मतमोजणी नेमकी कशी होती, 9व्या फेरीपर्यंत हे नाट्य कसं घडलं, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर आणि लहू बालवडकर यांनी बाणेरपट्ट्यात रान पेटवलं होतं. ही लढत म्हणजे खरं तर चंद्रकांत दादा विरुद्ध अजित दादा अशी झाली. त्यातच हा लढा फक्त दोन बालवडकरांमधल्या नेतृत्वाचा नसून तिथल्या स्थानिक अस्तित्वाचा झाला होता. अखेर रात्रीपर्यंतच्या मतमोजणीपर्यंत झालेल्या या लढाईत भाजपच्या बालेकिल्ल्यात कमळ रोवण्याऐवजी घड्याळाचा गजर घुमू लागला. खरं तर मंडळी, पुण्याच्या राजकारणात बाणेर, बालेवाडी आणि पाषाण हा भाग भाजपचा सुरक्षित बालेकिल्ला मानला जात होता. पण 2026च्या निवडणुकीनं हे समीकरण मोडून काढलं. अमोल बालवडकरांचा हा संघर्ष 2024च्या विधानसभा निवडणुकीतच पेरला गेला होता, जेव्हा त्यांनी कोथरूड विधानसभेत चंद्रकांत दादा पाटील यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केलेला. मात्र अमोल बालवडकर यांची या भागात असलेली पकड आणि त्यांची वाढती लोकप्रियता भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या डोळ्यात खुपत होती. जेव्हा महापालिका निवडणुकीच्या तिकिटांची वाटप प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा अमोल बालवडकरांचं तिकीट कापण्याचं षडयंत्र रचलं गेलं असं बोललं जात होतं. आम्ही फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट देतो हे कारण पुढं करून भाजपनं त्यांच्यावर गदा आणली. मात्र प्रत्यक्षात बालवडकरांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा हा प्रयत्न होता, असं बालवडकरांचे समर्थक म्हणतात. याच काळात चंद्रकांत दादा पाटलांनी थंड डोक्यानं खेळी करून लहू बालवडकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन थेट उमेदवारी जाहीर केली. एकाच घरात दोन उमेदवार देऊन बालवडकरांच्या हक्काच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा हा गेम अत्यंत थंड डोक्यानं घेतलेला निर्णय होता. मात्र अमोल बालवडकरांसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न होता. भाजपनं दरवाजे बंद केल्यानंतर त्यांनी रातोरात तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवारांनी ही संधी ओळखली आणि अमोल यांना ताकद दिली. 2026च्या महानगरपालिका निवडणुकीच्या या प्रचारात लहू बालवडकरांच्या मागे भाजपची मोठी यंत्रणा आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा उभी होती, तर अमोल बालवडकरांकडे त्यांचा गेल्या 10 वर्षातला थेट जनसंपर्क होता. त्याचबरोबर त्यांनी मतदारसंघात केलेली कामं होती. मतदानाच्या दिवशी या प्रभागात विक्रमी मतदान झालं आणि खऱ्या अर्थानं निकालाच्या दिवशी हे थरार नाट्य सुरू झालं. मतमोजणीच्या सकाळी 8 वाजल्यापासूनच बालेवाडी भागात तणावाचं वातावरण होतं. पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये भाजपनं म्हणजेच लहू बालवडकरांनी 400 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या फेरीत ही आघाडी कायम राहिली. पण 5व्या फेरीपासून निकालानं वळण घेतलं. बालेवाडी आणि पाषाण मधली काही विशिष्ट सोसायट्यांची मतं जेव्हा मोजली गेली, तेव्हा अमोल बालवडकरांनी केवळ आघाडीच घेतली नाही, तर भाजपच्या गोटात शांतता पसरवली. त्यानंतर 6वी आणि 7वी फेरी ही अत्यंत वादळी ठरली. अमोल बालवडकर आणि लहू बालवडकर यांच्यातल्या मतांचं अंतर काही आकड्यांच्या जवळपास आलं होतं. परंतु 8व्या फेरी अखेर लहू बालवडकर यांची अमोल बालवडकर यांच्यावर 1135 मतांची आघाडी होती. पण 9व्या फेरीमध्ये अमोल यांनी आघाडी तोडत विजयाच्या दिशेनं घोडदौड सुरू केली. शेवटची फेरी सुरू झाली तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. मात्र भाजपनं फेर मतमोजणीचा आग्रह धरला. नियम आणि प्रक्रियेनुसार पुन्हा पडताळणी सुरू झाली, त्यामुळे मतमोजणी थांबली गेली. परंतु भाजपच्या या मागणीतून काहीही हाती लागलं नाही. त्याचबरोबर निवडणूक केंद्राबाहेर दोन्ही बाजूचे हजारो कार्यकर्ते देखील जमा झाले होते आणि घोषणाबाजीनं आजूबाजूचा संपूर्ण परिसर दणाणून टाकला. रात्री 2 वाजताच्या सुमारास जेव्हा अंतिम फेरीची मतमोजणी पूर्ण झाली, तेव्हा अमोल बालवडकर हे 903 मतांनी विजयी झाल्याचं स्पष्ट झालं. पण बालेवाडी भागात राजकीय वातावरण तापलेलं होतं. चंद्रकांत दादा पाटील स्वतः या निकालावर लक्ष ठेवून होते, कारण हा विजय पराजय त्यांच्या प्रतिष्ठेशी जोडला गेला होता.
अखेर प्रत्येक बाद झालेल्या मताची आणि टपाल मतांची बारकाईनं तपासणी केल्यानंतर रात्री बरोबर 2च्या सुमारास निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय राष्ट्रवादीच्या अमोल बालवडकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अमोल बालवडकरांच्या विजयानं हे सिद्ध केलंय की सत्तेची ताकद आणि मोठ्या नेत्यांचा डोक्यावर हात असला तरी स्थानिक पातळीवरची बांधणी आणि लोकांच्या सुखदुःखात धावून जाण्याची वृत्ती मतदारांना जास्त भावते. या प्रभागात काम करताना अमोल बालवडकरांनी रस्ते, पाणी आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं होतं. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस ही प्रतिमा त्यांनी जनतेत निर्माण केलेली, ज्याचा फायदा त्यांना मतदानातून झाला. त्याचबरोबर बाणेर, बालेवाडी हा IT पार्क उच्चभ्रू सोसायट्यांचा भाग आहे. या भागात तरुण मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अमोल बालवडकर यांनी सोशल मीडिया आणि आधुनिक प्रचाराचा वापर करून या तरुणाईला आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं. त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीच्या मतपेटीतून मिळाला. हे मुद्दे असून सुद्धा लहू बालवडकरांना भाजपमध्ये आणून अमोल बालवडकरांना शह देण्याचा दादा पॅटर्न या प्रभागात सपशेल अपयशी ठरलाय. अमोल बालवडकरांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मिळवलेला हा विजय पुण्याच्या राजकारणातील एक मोठं सत्तांतर मानलं गेलंय, ज्यानं आगामी विधानसभेसाठी नवी समीकरणं तयार केली आहेत. बाकी मंडळी, अमोल बालवडकरांच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि लहू बालवडकरांच्या पराभवाची कारणं काय वाटतायत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.